नमस्कार. आपलं माहितीकर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज जो काही व्हिडिओ आपण बनवत आहोत तो या संदर्भात आहे की जे तुमचं ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे 19 डिसेंबर आणि जे काही फायनल ॲप्लिकेशन्स पब्लिश होईल 23 डिसेंबरला. ह्यामध्ये काय होतं की आता जे काही आपली लास्ट डेट झाली 30 नोव्हेंबर. त्यानंतर जे काय आहे तुमचे जे काही अर्ज किंवा जेवढे काही ॲप्लिकेशन गेलेले आहेत त्यांची स्क्रुटिनी होते. म्हणजे मॅन्युअल व्हेरिफिकेशन, थोडक्यात त्या टाईपचं व्हेरिफिकेशन हे म्हाडाकडून केलं जातं की जे काही तुम्ही ॲप्लिकेशन केले त्यामध्ये काही चुका आहेत का, किंवा डॉक्युमेंट जे काही तुम्ही सबमिट केले आहेत ते जर व्हेरीफाय जरी झाले असतील आणि तुमच्याकडून एखादं चुकीचं डॉक्युमेंट गेलं असेल आणि ऑनलाईन प्रोसेसमध्ये कधी कधी व्हेरीफायसुद्धा होऊन गेलं असेल, किंवा बाकी इतरही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या जर झाल्या असतील तर ते जे काय आहे नंतर ह्या स्क्रुटिनीच्या काळामध्ये ते ॲप्लिकेशन रिजेक्टसुद्धा होतं. म्हणजे ह्या काळात काय होतं की तुमचं एकतर ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट होतं, किंवा जर काही इश्यू सापडला, जे तुमच्याकडून अनावधानाने जर गेला असेल, चुकीचं काहीतरी डॉक्युमेंट अपलोड झालं असेल, तरी ते व्हेरीफाय झालं असेल, किंवा तुमच्या काही प्रोफाईलमध्ये चुका असतील, किंवा इतरही काही गोष्टी असतील, किंवा तुम्ही कास्टमधून किंवा इतर जनरल पब्लिकमधून ॲप्लिकेशन भरताना काही चुकीचं झालं असेल, तर त्या सगळ्या गोष्टी स्क्रुटनीमध्ये चेक केल्या जातात. तुमचे प्रत्येक ॲप्लिकेशन जे व्हेरीफाय केलं जातं. आता ह्यात असं आहे की त्या व्हेरिफिकेशनमध्ये ज्या काही चुका निघतील, तर त्या चुकांवर तुम्हाला एकतर एक ऑब्जेक्शन घेण्याचं किंवा रेज करण्याचा ग्रीव्हन्स एक काळ दिला जातो, जो की ह्या फायनल ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिशच्या आधीचा जो काही काळ आहे तो तुम्हाला दिला जातो. आता आजचं ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण रेग्युलर ज्या काही म्हाडाच्या लॉटरी रिलेटेड जे काही अपडेट्स असतात ते आपण रेग्युलर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा अधिकाधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आज जे काय आहे आपण एक एक्झाम्पल घेणार आहे की लास्ट लॉटरीमध्ये आणि ग्रीव्हन्स किंवा जे काही ऑब्जेक्शन कसं रेज करायचं त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती बघणार आहोत. तर बघूया. आपण त्याआधी एक अपडेट आहे की आज जर बघितलं तर लोकसत्ताकडून एक अपडेट आहे. ऑफिशियल म्हाडाकडून अजून कुठलीही आकडेवारी जाहीर झालेली नाहीये. बट जे काय आहे न्यूजकडून दाखवतं की म्हाडांच्या घरासाठी विक्रमी आज 2 डिसेंबरचाच हा जो काय आहे न्यूज आहे, 2,15,887 जे काही अर्ज आहे ते आलेले आहेत आणि अर्ज छाननीसाठी वेळ लागू शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग अर्ज छाननीसाठी वेळ लागणार असेल तर त्यात पॉसिबिलिटी आहे की जे काय आहे तुमच्या ड्रॉचं किंवा रिझल्टचा जे काही डेट आहे ते सुद्धा पुढे मागे होऊ शकते, किंवा फायनल जो काही ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे त्याला सुद्धा वेळ लागू शकतो, जर अर्ज खूप जास्त आले असतील आणि त्यांना वेळ लागणार असेल तर. ओके. तर आता जर बघितलं ह्यांनी मेन्शन केले लास्ट, आपण जे महत्त्वाचं आहे ते बघूया की या सोडतीसाठी 2,15,847 अर्ज आले आहेत. प्रत्येक अर्जासाठी ₹708, म्हणजे जे काही रक्कम जमा झाली आहे त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली. फक्त अर्ज त्यांनी सांगितले की एवढे आलेत, त्याच्यासाठी वेळ लागू शकतो असं म्हटलेलं आहे. बट ऑफिशियल म्हाडाकडून तर असं कुठलंही जे काय आहे सर्क्युलर किंवा बाकी अपडेट आलेले नाही आहेत. ओके. तर आपल्याला काय बघायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये की जे काही मी ह्या व्हिडिओ आधीच का बनवून शेअर करतो याच्यासाठी की ऐन वेळेस तुम्ही असं नको व्हायला की 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर ह्यामधला किती दिवसाचा काळ, 3 ते 4 दिवस असतील, तर तेवढा जर काळ म्हाडाने तुम्हाला दिला तर त्यात जर तुमचे डॉक्युमेंट काही आताच जर तुम्ही चेक करून घेतलं तुमचं प्रोफाईल, तर तुम्हाला ते फायदेशीर होईल की नंतर जेव्हा तुम्हाला ही विंडो ओपन होणार आहे तेव्हा ते तुमचं डॉक्युमेंट किंवा जे काही चुकीची गोष्ट केलेली आहे ते करेक्ट करण्याला वेळ भेटेल यासाठी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आहे मी जे काही लॉटरी आहे त्याच्यातलं एक्झाम्पल देतोय, कारण मागच्या जे काही व्हिडिओमध्ये काही लोकांनी कमेंट केल्या होत्या की ओल्ड एक्झाम्पल दाखवत आहेत, कारण लेटेस्ट अजून अवेलेबल झालं नाही. त्याच्यासाठी मी तुमच्या अवेअरनेससाठी हे जे काही मागचे जे काही लॉटरी झालेले आहेत त्यांचं एक एक्झाम्पल ह्यामध्ये दाखवतो की काय जे काही आहे म्हाडाकडून येतं. ओके. तर आता आपण जे बघूया न्यूजमध्ये, जर लास्टवाल्या जे काही लॉटरी झालेल्या आहेत त्यामध्ये जर बघितलं तर ही एक आपण एक्झाम्पल म्हणून जे काही नोटिफिकेशन म्हाडाकडून आलं होतं ते मे बी ऑनलाईन वेबसाईटवर येईल, किंवा जे पब्लिश आपण ॲप्लिकेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो. जे काही पब्लिश ॲप्लिकेशन ह्या सेक्शनमध्ये पण बघू शकतो. आता ती न्यूज काय होती, त्याच्यातून काय नोटिफिकेशन दिलं होतं ते आपण बघूया. छत्रपती संभाजीनगर लॉटरी जून 2000 ड्राफ्ट लिस्ट, जो काही ड्राफ्ट आहे तो पब्लिश झाला होता आणि कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम पब्लिश ॲप्लिकेशन सेक्शन, म्हणजे त्या जो काय आहे पब्लिश ॲप्लिकेशन सेक्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. द ड्राफ्ट लिस्ट इन्क्लूड बोथ एक्सेप्टेड अँड रिजेक्टेड ॲप्लिकेशन, म्हणजे जे काही एक्सेप्ट झालेत किंवा रिजेक्ट झालेत त्या ॲप्लिकेशनची लिस्ट त्या ठिकाणी ड्राफ्टमध्ये आहे. इफ इनएलिजिबल ॲप्लिकंट्स हॅव एनी ऑब्जेक्शन
दे शुड लॉग इन टू म्हाडा लॉटरी ॲप्लिकेशन हाऊसिंगच्या जे काही वेबसाईट आहे तिथे लॉग इन करू शकता. म्हणजे जे काही रिजेक्ट झालेत, इनएलिजिबल ठरलेले जे काही फॉर्म ॲप्लिकेशन, ते जे काय आहे म्हाडा जे काही लॉटरीची वेबसाईट आहे, सप्टेंबर 2024 म्हणजे हे ह्या लॉटरी संदर्भात आहे. मी हे रेफरन्स म्हणून सांगतो. हे छत्रपती संभाजीनगर लॉटरीचं आहे. पुणे लॉटरीचं अजून पब्लिश झालेलं नाही, जे की 19 डिसेंबरच्या नंतर 19 डिसेंबरला त्यांनी दिलेलं आहे, तेव्हा ते पब्लिश होईल. हे मी रेफरन्ससाठी सांगतोय. तर त्या नंतर तुम्ही जे काय आहे, यूज द रेज ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन ऑप्शन in the my issue menu or submit them in person at the Chhatrapati Sambhaji Mahada office. No objection will be considered after specified time. The final ineligible list will be published. म्हणजे हे त्यांनी काय सांगितलं की आता जे काही तुमचं ड्राफ्ट पब्लिश होईल त्यानंतर हे नोटिफिकेशन येईल आणि ती लिस्ट जी काय आहे ड्राफ्ट ॲप्लिकेशनची ती म्हाडाच्या जे काय आहे पब्लिश्ड ॲप्लिकेशन सेक्शनमध्ये अवेलेबल होईल. तेव्हा आपल्याला चेक करायचे की तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते एक्सेप्टेड आहे की रिजेक्टेड आहे. आणि त्यामध्ये जर तुम्हाला रिजेक्टेडमध्ये किंवा इनएलिजिबल म्हणून तुम्हाला जर कन्सिडर केलं असेल तर त्यांचे रिमार्क तुम्हाला बघायचे आणि त्यानुसार तुम्हाला एक तर ऑनलाईन रेज करायचं आहे कन्सर्न. आणि जर ते तुम्हाला थोडंसं टाइम बिंग वाटत असेल की म्हाडा त्याला रिस्पॉन्स करेल नाही करेल किंवा म्हाडा करेलच, बट पॉसिबिलिटी आहे की तुम्ही जर कन्सर्न असेल तर डायरेक्ट म्हाडा ऑफिसला पुण्याच्या जाऊन व्हिजिट करू शकता. आता ते रेज कसं करायचं त्याच्यासाठी त्यांनी सांगितले. ओके, आता जर गेलं तर मेनूमध्ये आपण जर बघितलं तर माय इश्यूज म्हणून आहे, ह्या ठिकाणी हा ऑप्शन आहे माय ग्रीव्हन्स. तर ह्या ठिकाणून तुम्ही तो रेज करायचा आहे. ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं की तुमचा जो काही बोर्ड आहे तो कोणता आहे, तुमचा ॲप्लिकेशन रिलेटेड आहे की रजिस्ट्रेशन. आता ॲप्लिकेशन रिलेटेड असेल तर ॲप्लिकेशन टाका. जी काही लॉटरी आता रिसेंटवाली आहे त्याचं तुम्ही पुणे 20% फॉर एक्झाम्पल तुम्ही टाकू शकता. आणि तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते आता रिजेक्ट झालं असेल तर किंवा काय तर ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे. आणि जो काही तुमचा सब्जेक्ट असेल, आता तुमचं ॲप्लिकेशन कशा संदर्भात किंवा का रिजेक्ट केले त्याच्या रिलेटेड तुम्ही तो सब्जेक्ट टाकायचा आहे. ओके, आणि जे काय आहे डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल तुम्हाला द्यायची आहे. जर कधी कधी काय होतं की तुमचं इन्फॉर्मेशन करेक्ट असते बट त्याच्या काही ड्राफ्टमध्ये तुमचं जर चुकीचं काही माहिती आली असेल आणि रिजेक्ट केलं असेल तेही तुम्हाला ह्या ठिकाणून रेज करून त्यांना इन्फॉर्म करायचे की बाबा हे चुकीचं असं झालं. किंवा तुम्ही जाऊन तिथं चेक करू शकता. जर तुमचं पेमेंट फेल झालं असेल तर तो इश्यू असेल किंवा बाकीचे जी काही असेल डॉक्युमेंट रिलेटेड जर त्यांनी काही रिमार्क मेन्शन करून जर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं असेल तर हो जो काही काळ आहे ह्या वेळेमध्ये तुम्ही ते सबमिट करू शकता. ओके, आणि करेक्ट करून जे काय आहे फायनल जो काही ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे 23 डिसेंबर 2025ला ह्याच्यानंतर कुठलंच करेक्शन तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये होत नाही. तर हे जे काय आहे एक शेवटची संधी असते की तुम्हाला तुमचं जे काही ॲप्लिकेशन जर इन केस इलिजिबल किंवा इनएलिजिबल किंवा रिजेक्ट जे काय आहे केलं असेल तर ते तुमच्या ड्रॉसाठी जर ॲप्लिकेबल करायचं असेल तर हा जो काय आहे मध्ये 3-4 दिवस आता एक्झॅक्ट माहीत नाही बट 3-4 दिवसाचा जो काही काळ आहे तो म्हाडाकडून अवेलेबल केला जातो. तर तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्या. आणि आत्ताच व्हिडिओ मी आधी पोस्ट करतो याच्यासाठी की तुम्हाला अजून बराचसा काळ आहे. ओके, आज 3 तारीख आहे म्हणजे जवळपास 15, 16, 17 दिवस आहेत. त्या कालावधीमध्ये तुम्ही एकदा प्रोफाईल चेक करून घ्या की चुकीचं काही तुम्ही अपलोड केलेलं आहे का किंवा काय डॉक्युमेंट जर तुमचं चुकीचं अपलोड झालेलं असेल किंवा काय तर ते तुम्ही चेक करून घ्या आणि करेक्ट करून घ्या. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. जे कोणी ॲप्लिकेशन केले असेल त्यांच्यापर्यंत ह्या अपडेट्स देत राहा. थँक्यू.